आज आपण बनवूया मिक्स पिठाचे दुधी भोपळा घालून त्याचे छान असे खमंग थालीपीठ। तर चला आपण त्याची तयारी केलेली आहे। लगेच आपण किचनमध्ये जाऊया आणि तयारीला लागूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे एक छोटासा भोपळा घेतलेला आहे, दुधी भोपळा, आणि पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ, छोटी एक वाटी घेतलेला आहे, आणि त्यानंतर घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ, एक थोडीशी मोठी वाटी आहे, आणि त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आपलं रोजचं पोळ्यांचं कणिक, आणि सोबत काही मसाले सुद्धा आपल्याला लागणार आहे। 2 चमचे मिरची पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, तीळ घेतलेले आहे आवडीनुसार 3-4 चमचे, 1 चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, आणि आवडीप्रमाणे आपल्याला कोथिंबीर पण लागणार आहे। सर्वात आधी आपण दुधी भोपळा किसून घेऊया। जाड किसणीवर मी भोपळा हा किसून घेत आहे, कारण आपल्याला ह्या भोपळ्याच्या जेवढं पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला घेतलेली पिठं भिजवून घ्यायची आहे, वरून पाणी आपल्याला घालायचं नाही। तर तुम्ही बघू शकता छान असा जाड किसणीवर किसला जातोय। हा छोटासा आहे त्यामुळे हा मी पूर्ण घेणार आहे, तरी तुम्ही आपण आपल्या आवडीनुसार घ्या। आता हा किसून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण सर्वात आधी मीठ घातलेलं आहे, आणि सर्व घेतलेले पीठ आपल्याला इथे ॲड करायचं आहे। मी इथे नाचणीचं पीठ सुद्धा घातलेलं आहे, हे ऑप्शनल आहे, त्यामुळे आणखी हेल्दी होतील, त्यामुळे मी घातलेलं आहे। नाचणीचं पीठ सुद्धा मी इथे घातलेलं आहे, आणि वरून घातलेले आहे हिरवी मिरचीची पेस्ट। आवडीनुसार आपल्याला कमी जास्त तिखट घ्यायचं आहे, किंवा हिरवी मिरची जर चालत नसेल तर लाल तिखट घातलं तरी छान लागतं। तर आता हे सर्व मसाले आपले इथे ॲड करून झालेले आहे। तीळ घातलेले आहे, आवडीनुसार तीळ घालायचे आहे, वरून पण आपण थोडेसे लावणार आहे। हळद पण घातलेले आहे, थोडीशी घातलेली आहे हळद। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। मी आधी उचटणीने करते आहे, डायरेक्ट हाताने केलं तरी चालतं। थोडंसं मिक्स करून घेऊया आपण, नंतर मग हातानेच आपल्याला हे सर्व पीठ मळून घ्यायचं आहे। बिलकुल आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही। थोडंसं पीठ आपण ह्या भोपळ्याच्या किसामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, आणि वरून 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल मी कच्चंच घातलेलं आहे, गरम तेल घालायची इथे काही गरज नाही, तर मी कच्चंच घातलेलं आहे। आणि हे तेल घालून आता आपण हे पाणी न घालता मस्तपैकी बघू शकता तुम्ही छान असा गोळा बनून झालेला आहे, आणि आपण लगेच पीठ मुरण्यासाठी आपल्याला ठेवायचं नाही। कोथिंबीर पण घातलेली आहे, आणि एका कापडावर आपण पाणी लावून घ्यायचं आहे, आणि आपल्याला किती मोठे किंवा छोटे करायचे आहे तेवढा मोठा गोळा घेऊन आपल्याला हाताने असं हलक्या हाताने इथे थापून घ्यायचं आहे। पाणी लावत लावत आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला पण चिकटत नाही, आणि कपड्याला सुद्धा पाणी लावून घ्यायचं, म्हणजे टाकताना कपड्याला सुद्धा ते थालीपीठ आपले चिकटणार नाही। आणि असे 5 त्याला होल करून घ्या, म्हणजे त्यामध्ये तेल सोडायला। तर आता आपण इथे तवा एकीकडे तापत ठेवला होता, मीडियम गॅसवर गरम झालेला आहे, आणि त्याला आपण ब्रशने तेल लावून घेतलेलं आहे, आणि त्यावर आता आपण ह्या रुमालासहित उचलून आपण हे थालीपीठ तव्यावर घालायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता आपण हे आता इथे घातलेलं आहे। 2-3 मिनिटांनंतर आपण याला होल केलेला आहे। ह्या होलमध्ये तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार सोडायचं आहे। तर मी आता तेल सोडलेलं आहे इथे, आणि दोन्ही बाजूने त्याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत खमंग असे मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडची बाजू किती छान भाजलेली आहे। तुम्ही यासोबत बटर खाऊ शकता, नारळाची चटणी खाऊ शकता, सॉस खाऊ शकता, आपल्याला जी चटणी आवडेल ती इथे खाऊ शकता, किंवा लोणचं, दही, आपल्याला आवडीप्रमाणे आपण यासोबत काहीही खाऊ शकतो। तर आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी दोन्ही बाजूने छान असं भाजलेलं आहे। आपण हे आता काढून घेऊया। छान असा कलर सुद्धा आलेला आहे मस्त, आणि हेल्दी असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। आपण चाळणीमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण दुसरं सुद्धा थालीपीठ तयार करून घेऊया। कपड्याला पाणी लावणं कंपल्सरी आहे, कारण पाणी जर आपण लावलं नाही तर मग आपलं थालीपीठ खाली चिकटेल, आणि ते टाकताना तव्यावर ते पटकन टाकलं जाणार नाही।
तर आता हे दुसरं पण आपलं मस्तपैकी थापून झालेलं आहे. बिलकुल आपल्याला पाणी टाकायची गरज पडलेली नाही पीठ मळताना. वरूनच आपण थोडं थोडं पाणी लावत हे थापायचं आहे. तर आता हे पण आपण तयार झालेलं आहे. आवडीनुसार इथे आपण वरून तीळसुद्धा टाकू शकतो. तर आता हे तयार झालेलं आहे. याला पण आपण छिद्र करून घेऊया आणि तव्यावर घालूया. तर हे आपले असे पटापट थालीपीठ तयार होत आहेत. हे आपण नाश्त्याला खाऊ शकतो, मुलांच्या शाळेच्या डब्यात देऊ शकतो किंवा संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा आपण हे करू शकतो. आणि हे नाचणीचं पीठ घातल्यामुळे आणखी हेल्दी झालेले आहेत. मुले भाज्या खात नसेल तर आपण अशा प्रकारे त्यांना नक्कीच देऊ शकतो. हे बघा किती पटकन आपले हे थालीपीठ तयार झालेलं आहे. नाचणीचं पीठ घातल्यामुळे ते हेल्दीही झालेले आहेत. आणि मुलं जर भाज्या खात नसेल तर नक्कीच आपण त्यांना अशा प्रकारे करून देऊ शकतो. डब्यातही देऊ शकतो किंवा आपण संध्याकाळीही खाऊ शकतो किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा हे खाऊ शकतो. तर आता हे सर्व आपण अशा प्रकारे तयार करून घेऊया थालीपीठ. मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असेच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा. गुड बाय.